विधानसभा काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर हे उपमुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा ऐकावयास मिळत आहे। त्यामुळे हिंगोलीत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे। हिंगोली विधानसभेवर सलग 3 वेळा काँग्रेसचा झेंडा फडकवणारे काँग्रेसचे एक निष्ठावंत आमदार म्हणून माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांची ओळख असल्यामुळे 2024च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून आपल्याला उमेदवारी निश्चित मिळेल। त्यामुळे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगाव हे काँग्रेस पक्षात राखून पक्षवाढीसाठी त्यांनी सतत प्रयत्न सुरू ठेवला होता। एकीकडे काँग्रेस पक्षातील नाराज नेते इतर पक्षात जात असताना माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर हे गेली 3 वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत नेते म्हणून काम करत होते। असे असले तरी हिंगोली काँग्रेस पक्षात पडलेले 2 गट यामुळे अनेक वेळा काँग्रेसची गटबाजी समोर आली होती। एक गट माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा तर दुसरा गट विधान परिषदेच्या आमदार डॉक्टर प्रज्ञा सातव यांचा होता। त्यामुळे काँग्रेस पक्षातील गटबाजीमुळे याचा फटका काँग्रेसला बसला होता। एकीकडे काँग्रेसला घरघर लागली असतानाच मात्र हिंगोली लोकसभा मतदारसंघातील 3ही विधानसभा क्षेत्रात काँग्रेसचे वर्चस्व टिकवून ठेवण्याचे काम माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी केले। मागच्या 2024च्या विधानसभा निवडणुकीत हिंगोली विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा असल्यामुळे त्यांनी जोरदार तयारी देखील केली होती। मात्र ऐनवेळी हिंगोली विधानसभेची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे गेली। त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी 2024च्या हिंगोली विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारी दाखल करत मोठी मतं मिळवली होती। 2024च्या हिंगोली विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या रुपालीताई राजेश पाटील तर महायुती भाजपाकडून आमदार तानाजीराव मुटकुळे तर काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर हे अपक्ष उमेदवार अशी तिरंगी लढत झाली। यामध्ये भाजपाचे आमदार तानाजीराव मुटकुळे विजयी झाले। काँग्रेसचे नाराज माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा ऐकावयास मिळत आहे। तर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार हिंगोलीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा मेळावा होणार आहे। यामध्ये माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांच्यासह शेकडो काँग्रेसचे कार्यकर्ते शिवसेनेत पक्षप्रवेश करणार आहेत अशी माहिती असून हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे आमदार शिवसेनेचे संतोष बांगर तर काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर असे 2 मोठे नेते हिंगोलीत असल्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेला मोठं बळ मिळणार आहे। तर हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जातोय। प्रतिनिधी फारुख शेख, NTV न्यूज मराठी, हिंगोली।